ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटले। दिल्लीमध्ये मोठ्या घडामोडी सुरू आहेत। 15 कोटी दिल्यानंतर खासदार विमानात बसले, हा आरोप संजय राऊतांनी केलाय। ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वागचौरे, संजय जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख हे 6 खासदार वेगळा गट स्थापन करणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 खासदार फुटलेत हे आता निश्चित झालेलं आहे। 6ही खासदार दिल्लीमध्ये दाखल झालेत। लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांना भेटून वेगळा गट स्थापन करत असल्याचं पत्र दिलं जाणार आहे। तर दिल्लीमध्ये तात्काळ ठाकरेंच्या शिवसेनेची पत्रकार परिषद झाली, ज्यामध्ये 9 पैकी 3 खासदार उपस्थित होते। म्हणजे 6 खासदार हे फुटले हेही स्पष्ट झालं। राजाभाऊ वाजे, अनिल देसाई आणि अरविंद सावंत हे 3च खासदार ठाकरेंच्या पत्रकार परिषदेत हजर होते। याचाच अर्थ बंडू जाधव, नागेश पाटील आष्टीकर, संजय देशमुख, ओमराजे निंबाळकर, संजय दिना पाटील, भाऊसाहेब वागचौरे हे 6 खासदार वेगळा गट करणार आहेत। 50-50 कोटीमध्ये खासदारांना फोडण्यात येत असून सुरुवातीला 15 कोटी देण्यात आल्याचा आरोप राऊतांनी केलाय। महाराष्ट्रातील खासदारांना विकत घेतलं जात आहे। मी म्हटलं काय भावाला, म्हणलं काय भाव आहे, भाव काय लागलाय म्हणलं। ते म्हणले भाव तोच आहे, हमी भाव 50 कोटी, पण आज रात्रीपर्यंत सगळ्यांना 15 कोटी रुपये त्यांना आज रात्री पोचतायत आणि मग ते खासदार दिल्लीमध्ये येतील, त्याशिवाय ते विमानात बसायला तयार नाही असं मला सांगितलं। आता यांच्याकडे दुसरं कोणतेही आरोप करायला जागा नाहीये। स्वतःचं चुकलं हे मानायला हे आताही तयार नाहीत। आपल्याकडून चूक झाली हे आपण ते कबूल करायला तयार नाहीत। दुसरीकडे ते खासदार आमच्या बरोबरच आहेत असंही म्हणतायत, विकल्या गेले असंही म्हणतायत। नेमकं त्यांची भूमिका नेमकं काय आहे हे काहीच कळायला मार्ग नाही। खासदार का आमदार का येतात आणि जातात। आज आम्ही खासदारात उद्या नसू, पण या पक्षाने आम्हाला आतापर्यंत जे दिलेलं आहे ना ते आम्हाला विसरता येणार नाही। बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं सगळ्यांना। उद्धव ठाकरेंनी आमच्यावरती सातत्यानं भावासारखं प्रेम केलं। हे साले लोक कोण जात आहेत हे नाही, डोंट कट, हे कट मत करना। ये लोग जो है बेईमान लोग है, ये बेईमान है और बेईमानी उनके खून में है। ये क्या तमाशा बना के रखा है क्या आप लोगों ने? इस्तीफा दे दो, अगर जिसको जाना है वो इस्तीफा दे दो। एखाद्या लोकप्रतिनिधीला अशा शिव्या देणं, अशा त्यांच्याबद्दल अपशब्द बोलून हे कट करू नका। काय आविर्भाव आहे, काय काय मस्ती आहे। तुम्ही त्यांना निवडून आणलं, इथपर्यंत तुमचा पक्ष आहे, हे ठीक आहे, पक्षामुळे ते निवडून आले याच्याबद्दल वाद नाहीये। परंतु त्यांचं काहीच योगदान नव्हतं, त्यांनी काहीच केलं नाही, ते असेच हवेत निवडून आले। अहो आयुष्य काही सगळ्या लोकांनी घातलेले आहेत, सगळ्याचे काळ्याचे पांढरे केस झालेले आहेत, त्यांच्याबद्दल तुमचंही असं वक्तव्य असावं। उद्धव ठाकरेंनी बोलावलेल्या बैठकीत खासदारांनी साईबाबांपासून आई तुळजाभवानी आणि स्वतःच्या मुला-मुलींच्या शपथा घेतल्या। त्यामुळे आता लोक मारतील असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। उर्वरित 5 लोक हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांनी आपली हजेरी लावली आणि त्यांनी सांगितलं उद्धवजींना आम्ही तुमच्याबरोबरच आहोत। त्यातल्या एका खासदारानं 4 वेळा साईबाबाची शपथ घेतली। माझी बायको आजारी आहे, साईबाबाची शपथ, मी तुमच्याबरोबरच आहे, साईबाबाची शपथ, मी उद्या तुम्हाला 2 दिवसात भेटायला येतो, साईबाबाची शपथ, बरं का, मरेपर्यंत तुमच्याबरोबर राहीन, साईबाबाची शपथ। एकानं आई भवानीची शपथ घेतली, आई भवानीची शपथ, साहेब मी तुमच्याबरोबर, हे हिंदुत्ववादी आहे सगळे। एकाने त्याच्या मुलीची शपथ घेतली, कुणी मुलाची शपथ, कुणी आईची शपथ। आता अशा शपथा घेतल्यावरती कोणी बाळासाहेब ठाकरेंची शपथ घेतली, ज्याचा संबंध नव्हता कधी बाळासाहेब ठाकरेंशी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी के तरफ से हमने एक ज्ञापन उनको दिया है, वी हैव गिवन देम द मेमोरेंडम, और उसी के तरह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी की संसदीय दल की बैठक कल 18 तारीख को संसदीय भवन में जहां पे हमारा पार्टी का संसदीय दल का जो कार्यालय है उसमें ये बैठक रखी है। उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून खासदारांसाठी व्हीपही काढण्यात आलाय। त्यानुसार उद्याच्या संसदीय दलाच्या बैठकीला हजर राहण्याच्या सूचना करण्यात आल्या।